नमस्कार. श्री देशपांडे गुरुजी चॅनेलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 9 एप्रिल 2026 गुरुवारचे संपूर्ण पंचांग मुंबई स्थानानुसार. स्वस्ति श्री पराभव संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आज आहे. आज सूर्योदय सकाळी 6:29 होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:50 होईल. आजची तिथी कृष्ण सप्तमी असून ती रात्री 9:22 पर्यंत आहे. त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल. आजचा वार गुरुवार असून बृहस्पती देवांचा दिवस मानला जातो. आजचे नक्षत्र मूळ सकाळी 8:49 पर्यंत राहील. त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र सुरू होईल. आजचा योग परिघ संध्याकाळी 5:58 पर्यंत आहे. त्यानंतर शिव योग लागेल. करण विष्टी सकाळी 8:15 पर्यंत राहील. त्यानंतर बब करण सुरू होईल आणि रात्री 9:22 पर्यंत चालेल. चंद्रराशी धनु असून चंद्र एप्रिल 10 संध्याकाळपर्यंत याच राशीत भ्रमण करणार आहे. आता पाहूया आजचे शुभ आणि अशुभ वेळा. राहुकाळ दुपारी 2:12 पासून ते 3:45 पर्यंत राहील. या काळात कोणतेही शुभ कार्य सुरू करणे टाळावे. होलिका काळ सकाळी 9:34 पासून ते 11:07 पर्यंत आहे. यमगंड काळ सकाळी 6:29 पासून ते 8:02 पर्यंत आहे. दुमुहूर्त सकाळी 10:36 पासून ते 11:26 पर्यंत आणि दुपारी 3:33 पासून ते संध्याकाळी 4:22 पर्यंत राहील. वज्र काळ सकाळी 7:01 पासून ते 8:49 पर्यंत आणि रात्री 7:29 पासून ते 9:16 पर्यंत आहे. आता पाहूया शुभ वेळा. ब्राह्ममुहूर्त सकाळी 4:55 पासून ते 5:42 पर्यंत आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 पासून ते 1:04 पर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:43 पासून ते 3:33 पर्यंत आहे. गोधुली मुहूर्त संध्याकाळी 6:23 पासून ते 6:35 पर्यंत आहे. आज चंद्राब मेष, मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीसाठी अनुकूल आहे. वृषभ राशीसाठी अष्टम चंद्र, कन्या राशीसाठी अर्धाष्टम आणि मकर राशीसाठी द्वादश चंद्र असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुला आणि कुंभ राशीसाठी घातवार असल्याने महत्त्वाची कामे टाळावीत. प्रवासाबाबत आज दक्षिण दिशेला प्रवास टाळावा. जर प्रवास आवश्यक असेल तर दही किंवा जिरे खाऊन प्रवास सुरू करावा. आज अग्निवास पृथ्वीवर असून शुभ आहे, तर शिववास श्मशानमध्ये असल्यामुळे काही कार्यांमध्ये सावधगिरी बाळगावी. वैदिक ज्योतिषानुसार राहुकाळात नवीन काम किंवा प्रवास सुरू करणे टाळावे. श्री गणेशाच्या कृपेने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपला आजचा दिवस सुखद समृद्धीने भरलेला जावो हीच प्रार्थना. धन्यवाद. अशाच रोजच्या पंचांग आणि राशी भविष्य माहितीसाठी श्री देशपांडे गुरुजी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.